नमस्कार मित्रांनो, जॉमेट्रीचा पेपर म्हटलं की सर्व विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. कारण की डायग्राम वगैरे सर्व काही असतात आणि थेरम वगैरे असतात त्यामुळे. पण तुम्हाला माहीत आहे का, योग्य प्लॅनिंग आणि रोडमॅप असेल तर 40 आउट ऑफ 40 मार्क्स आपण जॉमेट्रीमध्ये घेऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे ते बघूया. हाय वेटेज चॅप्टर बघणार आहोत आपण. त्यानंतर इम्पॉर्टंट थेरम्स वगैरे बघणार आहोत. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. फोर्थ जो टॉपिक आहे तो पेपर प्रेझेंटेशनचा बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फोकस ऑन हाय वेटेज चॅप्टर हा फर्स्ट पॉईंट आहे आपला. त्यामध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्ससाठी पेपरला विचारले जातात. त्यानंतर सर्कल जो टॉपिक आहे त्यामध्ये 12 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम जो आहे तो 7 मार्क्ससाठी असतो. टोटल तुमचे यामध्ये 29 मार्क्स होतात. म्हणजे हे जे 3 चॅप्टर आहे त्यामधून 29 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन याला 7 मार्क्स असतात. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री याला पण 7 मार्क्स असतात. आणि रिमेनिंग जो टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री त्याला रिमेनिंग मार्क्स असतात. तर हे झाले सर्व चॅप्टरचे वेटेज. त्यानंतर आपण वेटेज बघितलं. त्यानंतर इझी झोन बघूया. त्यामध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन प्लस कोऑर्डिनेट जॉमेट्री इज इक्वल टू 15 मार्क्स फिक्स आहे. त्यानंतर टॉपर हॅबिट्स त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे नीट काढतात. त्यानंतर स्टेप बाय स्टेप सोल्युशन लिहितात. त्यानंतर मिस्टेक कोणकोणत्या अवॉइड करायच्या, युनिट्स वगैरे विसरायचं नाही, त्यामुळे एक अर्धा मार्क आपला कटू शकतो. डायग्राम वगैरे पेन्सिलने काढायची. त्यानंतर प्रॅक्टिस थेरम डेली. त्यानंतर सॉल्व 1 सॅम्पल पेपर एव्हरी वीक. त्यानंतर हे जे 5 थेरम आहे त्यांची प्रॅक्टिस तुम्ही डेली करायची. यावर मी एक लॉंग व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. हा तो लॉंग व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स फॉर बोर्ड एक्झाम हे कवर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल की थेरम्स वगैरे कसे असतात. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामध्ये आपल्या हक्काचे मार्क्स असतात. त्यामध्ये काही टिप्स आहे. यूज अ शार्प पेन्सिल. म्हणजे शार्प पेन्सिल काय यासाठी यूज करायची, जेणेकरून तुम्ही डायग्राम वगैरे काढतात ते व्यवस्थित व क्लीन निघेल त्यासाठी. त्यानंतर तुम्ही डायग्रामसाठी जे आर्क वगैरे किंवा टँजंट वगैरे ड्रॉ करतात त्या व्यवस्थित ड्रॉ करायच्या. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या टॉपिकमध्ये तुम्ही डायग्राम वगैरे काढतात. त्या डायग्राम जर तुम्ही नीट नाही काढल्या तर तुमचे मार्क टीचर लोक कापू शकतात. त्यामुळे डायग्राम वगैरे व्यवस्थित काढायच्या. हे तुमच्या हक्काचे मार्क आहे. तुम्ही जर डायग्राम वगैरे व्यवस्थित काढल्या व डायग्रामला व्यवस्थित नाव देऊन बॉक्समध्ये ठेवले तर ते तुम्हाला व्यवस्थित मार्क देऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे. त्यानंतर आपण बघूया कोणकोणत्या डायग्राम इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. त्यानंतर BPTमध्ये जी BPTची डायग्राम आहे ती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ट्रायंगल ही पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल विथ अल्टिट्यूड. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रेटल इन अ सर्कल. त्यानंतर टँजंट सेगमेंट फ्रॉम अ एक्सटर्नल पॉईंट. त्यानंतर टचिंग सर्कल्स इंटरनल अँड एक्सटर्नल. त्यानंतर टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाईड. त्यानंतर सिमिलर ट्रायंगल्स कन्स्ट्रक्शन या डायग्राम इम्पॉर्टंट आहे. अजून कोणकोणत्या डायग्राम इम्पॉर्टंट आहे ते बघूया. कोन, सिलेंडर अँड स्पेअर. त्यानंतर राईट अँगल विथ अ अँगल ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन. या सर्व डायग्राम इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. तुम्ही ते ड्रॉ करून व त्याची प्रॅक्टिस करावी. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन. यामध्ये तुम्हाला डायग्राम वगैरे नीट काढायचे आहे. पेन्सिलनं वगैरे त्यांना नाव वगैरे द्यायचे. त्यानंतर तुम्हाला फुल मार्क मिळू शकतात. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही थेरम वगैरे लिहित असता त्यामध्ये तुम्ही गिवन आणि टू प्रूव्ह हे लिहिलं पाहिजे. आता प्लॅन कसं करायचा. त्यामध्ये 1 वीकमध्ये तुम्हाला फोकस ऑन फर्स्ट अँड पायथागोरस थेरम. त्यानंतर सेकंडमध्ये मास्टर सर्कल अँड कन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर 3rd वीकमध्ये तुम्हाला सॉल्व ऑल एक्झाम्पल्स फ्रॉम टेक्स्टबुक. त्यानंतर 4th वीकमध्ये तुम्हाला काय करायचं, प्रिव्हियस इयरचे जे सॉल्व एक्झाम्पल्स आहे ते सॉल्व करून बघायचे.
तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून पण आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.